सपाटेला एमपीडी नाही पाहिजे। समाजाची जागा लुटणाऱ्या सपाट्याचा विकास हो। समाजाची जागा लुटणाऱ्या सपाट्याचा विकास हो। मराठा समाजाला कलंकित करणारा मनोज सपाटेचा विकास हो। मराठा समाजाला कलंकित करणारा मनोज सपाटेचा विकास हो। बदनाम करणारा मनोज सपाटेचा विकास हो। विकास हो। जो भ्रष्टाचार ह्या माध्यमातून केला, प्रत्येक विद्यार्थी तो शिक्षकाला भरती, शिपाई असू दे, शिक्षक असू देत, 25-25, 30-30 लाख रुपये ह्या देणगीच्या रूपाने सुरू केले, त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही बी विनंती आम्ही मुख्यमंत्र्याला करणार आहे। याच्यावर प्रशासक जर नेमायचं असेल तर हे सगळं प्रकरण बाहेर काढायचं असेल तर प्रशासक नेमणं हा गरजेचा विषय असल्यामुळं आता आम्ही त्याच्यावर 375चा गुन्हा का दाखल केला नाही, 376 त्यासाठी बी आम्ही CP ला भेटणार आहोत। CP ला आम्ही का त्याच्यावर 376चा गुन्हा दाखल केला नाही यासाठी विचारणा करणार आम्ही CP ऑफिसला जात आहोत। 100% ची पहिली मागणी आमची, आम्ही कालच आमच्या ठरावित एक ठराव मांडला बैठकीमध्ये की योगेश पवारने एवढं मोठं जे उघड केलंय, जे ह्याचे काळे कारनामं, त्याच्याबद्दल आम्ही त्याचा सत्कार बी केला आणि त्याचं अभिनंदन बी केलं आणि त्याला आम्ही त्याच्या जीविताला कुठलाही धोका होऊ नये म्हणून आम्ही पोलीस संरक्षण मागण्याचा बी प्रयत्न करणार, आज पत्र देणार। पोलीस शेरला माणसाच्या नावाने सपाटेने या ठिकाणी बलात्कारी, या ठिकाणी वेश्या व्यवसाय करताना पकडलेला आहे। सदर बाजार पोलीस स्टेशनला त्याची नोंद आहे। असल्या नराधमाला आणि त्याचा पुतण्या बेकायदेशीर सावकारी करून अनेक घराला विटीशी धरलेले, त्याची चौकशी झाली पाहिजे। 26 गुन्ह्यामध्ये त्याचे नाव, अनेक गुन्ह्यामध्ये नाव आहेत। या मागण्या आणि ह्याला एमपीडी झाल्याशिवाय मराठा समाज या 2-3 दिवसामध्ये सर्वच आमचे प्रमुख लोक आहेत ते पुढच्या दिशा कसा असाव्यात याप्रमाणे आखणी करून मग चक्री उपोषण असेल, अमरण उपोषण असेल, मोर्चा असेल, या पूर्ण या सपाट्याला गाडल्याशिवाय मराठा समाज आता गप्प राहणार नाही। याची शासनाने देखील नोंद घ्यावी अशी विनंती।